मैडम हम लोगों ने अभी उनको निवेदन तो दिया है और यकीन है अभी मतलब उन्होंने काम तो अभी तक तो किया है और उनके लिए तो अभी मतलब फेवरेबल कंडीशन लग रही है, सब सिचुएशन आएंगे जरूर। हाँ, उन्होंने अभी तो बोला है क्योंकि हम लोगों ने ऑलरेडी एक 7-8 महीने पहले भी बहुत सारे मतलब फॉलोअप कर रहे थे, तो अभी उसका एक मतलब उन्होंने कमिटमेंट किया है कि हमारा जो सीसीटीवी का है वो तो प्रॉब्लम हो जाएगा और रूफटॉप का भी मतलब लीकेज का समस्या है। और सबसे बड़ी जो पूरा प्रतीक्षा नगर का है, क्योंकि 25 साल की पुरानी बिल्डिंग्स है, कभी भी गिर सकती है, तो उसके लिए उन्होंने एक अच्छी गुड न्यूज़ दी है की अगर होता है तो जल्दी से जल्दी रिडेव्हलपमेंट का हो जाएगा करके। कार्यकर्ते आमचं काम ते करणारच। खूप चांगलं वाटतंय कार्यकर्ते म्हणून आले, खूप चांगलं वाटतंय आणि काम करणार आहेत ते आणि आम्हाला त्यांच्याकडनं खूप आशा आहेत। आमच्या बिल्डिंगचं आमच्या म्हणजे मेन म्हणजे आमच्या रूम नावावर नाही ते राम नावावर करून देण्यासाठी त्यांचं खूप पाठबळ आहे आणि बिल्डिंगचं छोटं मोठं काम आहे ते पण करून देतील याची आशा करते। शिवाय जे आज आले त्यांचं खूप खूप धन्यवाद आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी आधी अभिनंदन। त्याने आमच्या समस्या आधी ऐकून घेतलेल्या आहेत। इथे पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे प्रतीक्षा नगरमध्ये, बऱ्याच वेळा हे ड्रेनेज सिस्टीम केले पण ती वर्कआउट झालेली नाहीये। होप सो आता राहुल शाळांनी कमिटमेंट केले तर ते करतील म्हणून। त्याशिवाय रूम नावावरती हा इश्यू आहे, त्यांनी त्याबद्दलही प्रोसेस सांगितलेली आहे। सो आम्हाला त्यांच्याकडनं खूप अपेक्षा आहेत आणि ती पूर्ण करावी आणि त्यासाठी आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा देणार आहोत। थँक्यू। हम राहुल शिवाले साहब जी के साथ थे और साथ में रहेंगे भी हमेशा। शिवाले साहब पहले भी 2 बार हमारे खासदार रह चुके हैं। उन्होंने इस एरिया में और जो उनकी कॉन्स्टिट्यूंसी है उसमें उन्होंने बहुत काम किया है। ये तो बोलने की बात नहीं है, वो तो चुन के आएंगे, वो हैट्रिक करने वाले हैं, वो 100% हैट्रिक करेंगे। हम क्या साथ हैं उनके, पूरा प्रतीक्षा नगर उनके साथ है और जैसे पहले था वैसे रहेगा और हमको उम्मीद है जैसे वो अभी काम करते हैं आगे भी करते रहेंगे। अच्छा लगा है हमको, एक सदस्य के हिसाब से उन्होंने हमेशा हर बंदे को खुश रखने की कोशिश की है। पूरे परिवार पूरे एरिया में उन्होंने एक अपने परिवार की तरह रखा है। जो भी जिसकी भी जरूरत थी उन्होंने हर जरूरत को पूरा किया है। हम उनके साथ हैं, पिछले 10 सालों से हम उनके साथ हैं और उन्होंने हर सदस्य को खुश रखने की कोशिश की है, छोटे छोटे कामों से। बिल्कुल बिल्कुल हम उनके साथ हैं। हो नक्कीच, आता थोड्याच वेळापूर्वी ते येऊन गेले आणि आम्हाला खूप आनंद झाला सगळ्यांना। आम्ही सगळे कमिटी सदस्य आहोत आणि पूर्ण विश्वास आहे का बहुमताने तेच निवडून येतील। नक्कीच 100% आमच्या सगळ्यांचं सहकार्य त्यांना आहे, वोट आम्ही त्यांनाच देणार। नाही, जे काय सहकार्य त्यांच्याकडनं आम्हाला मिळालं, ज्या काय मागण्या होत्या आमच्या किंवा प्रत्येक वेळेस मतदारसंघामध्ये जे काय अडीअडचणी असतील तर ते दूर करतात। नक्कीच 100%। ज्या गोष्टीचा उल्लेख केला, म्हाडा आपल्या प्रतीक्षा नगरच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांच्या बाबतीत पण जेवढे इंटरनल रोड आहेत तर तेही रोडचं आपण कॉन्क्रिटायझेशन करण्याकरता त्यावेळी आयुक्तांना सूचना केल्या होत्या आणि टप्प्याटप्प्याने या ठिकाणी सर्व इंटरनल सगळ्या रोडचं कॉन्क्रिटायझेशन चालू केलेलं आहे। सिव्हर लाईनचं काम असेल, इतर ज्या काही कामं असतील तर ती पण महानगरपालिकेच्या माध्यमातून, कारण हा सेंट्रल एजन्सीचा प्रोजेक्ट आहे, तो काय व्यक्तिगत कुठल्या नगरसेवकाच्या माध्यमातून नाही झाला, तो सेंट्रल एजन्सीच्या धोरणात्मक निर्णयाच्या माध्यमातून आपण केलेला आहे आणि तेव्हापासून या सर्व गोष्टींचा पाठपुरावा आपण संपूर्ण केलेला आहे। ज्या गोष्टीचा उल्लेख केला, ज्या 180 किंवा 225, तर आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की केंद्र सरकारची जी हाऊसिंग पॉलिसी आहे त्या पॉलिसीमध्ये आता हा एक धोरणात्मक निर्णय झाला आहे की 300 स्क्वेअर फीटच्या आतचे जेवढी घरं आहेत त्या सर्व घरांचं रिडेव्हलपमेंट करून सर्वांना 300च्या वरती जास्त स्क्वेअर फीट देण्याचा त्याचा हक्क आहे, म्हणजे त्याचा तो मौलिक अधिकार आहे। हा एक आता कायदा केंद्र सरकारचा झालेला आहे आणि ह्या कायद्यामुळे तुम्हाला पण त्याचा खूप फायदा होणार आहे आणि विशेष करून शहरातल्या ज्या मोडकळीस आलेल्या इमारती आहेत त्यांना खूप फायदा होणार आहे। काही पगडी सिस्टीमच्या बिल्डिंग आहेत, काही मालकाचा आणि त्या टेनंटचा वाद आहे, असे खूप दिवसाचे रखडलेले जे प्रकल्प आहेत त्या केवळ एकमेव कायद्यामुळे त्याला खूप मोठा आधार मिळणार आहे। त्यामुळे केंद्र सरकारने आता एक केंद्र सरकारचं केंद्रीय धोरणच आता बनवलेलं आहे की 300 स्क्वेअर फीटच्या आतची जेवढी घरं आहेत त्या सर्वांचं रिडेव्हलपमेंट करून त्या सर्वांना 300 स्क्वेअर फीटपेक्षा जास्त घरं देण्याचं केंद्र सरकारने धोरणच बनवल्याने राज्य सरकारला तशा सूचना पण दिलेल्या आहेत। राज्य सरकारचे जे हाऊसिंग डिपार्टमेंट आहे आणि यूडी डिपार्टमेंट आहे त्यांनी आता एक नवीन पॉलिसी बनवली आहे। लवकरच माननीय मुख्यमंत्र्यांच्या अनुमतीनंतर आणि संमतीनंतर ती पॉलिसी जाहीर होईल आणि त्याचा फायदा आपल्या सर्वांना होईल। हेही मी आजच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून तुम्हाला सांगू इच्छितो। डीपी ज्या तुमच्या
जी समस्या आहे तो पण विधिमंडळात वारंवार प्रश्न उपस्थित झाला होता. त्याही संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात आश्वासन दिलं होतं की त्या सर्वांना नावावर घर करून देण्यासंदर्भातलं एक धोरणात्मक निर्णय विधिमंडळाच्या माध्यमातून होणार आहे. आणि त्याचा करता पण सेक्रेटरी जे हाऊसिंग सेक्रेटरी युडी सेक्रेटरी आहे त्यांना एक नवीन पॉलिसी बनवायला सांगितली. लवकर त्याचा पण धोरणात्मक निर्णय घोषित होऊन जे डीपी धारक जे लोक आहेत त्यांच्यावर एक टांगती तलवार असते नेहमी कारवाईची, ती टांगती तलवार पण त्यांच्यावर दूर होईल, एक कायदेशीर त्यांना संरक्षण मिळेल, हे पण राज्य सरकारच्या माध्यमातून लवकर घोषित होईल. या सर्व गोष्टी आपल्या आशीर्वादाने सहकार्याने मी केलेल्या आहेत आणि भविष्यात पण आपल्या आशीर्वादाने सहकार्याने या संपूर्ण आपल्या दक्षिणमधील लोकसंघाचा विकास करेल ही मी तुम्हाला ग्वाही देतो. वेळ कमी आहे, नाहीतर केंद्र सरकार असेल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशाचा जो विकास झाला, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा जो विकास झाला, या सर्व गोष्टींची जाण ठेवून आपण सर्वांनी यावेळी शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी आणि RPIचे उमेदवार म्हणून मला आशीर्वाद द्यावे ही विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. संवाद यात्रेकरता व्यासपीठावर उपस्थित सर्व पदाधिकारी, खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण सर्व नागरिकांशी संवाद साधण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहोत. परंतु याची सुरुवात आपण या ठिकाणी भव्य स्वरूपात केली त्याबद्दल सर्व महिला शाखा प्रमुख सगळ्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वाद आणि सहकार्य घेण्याकरता या ठिकाणी मी उपस्थित आहे. आपण सर्वांनी 2014 आणि 2019ला मला आशीर्वाद देऊन 2दा खासदार पदाचा बहुमान दिला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि आपण जी जबाबदारी दिली ती खऱ्या अर्थाने वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्यात मला जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी गेले 10 वर्ष मी यशस्वीरित्या पार पाडण्यात यशस्वी झालेलं आहे. कारण जे जे कामं राज्य सरकारचे असेल, केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल, मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल, ती सर्व कामं संसदेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला, राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केला. इन्फ्रास्ट्रक्चरच्या रिलेटेड असेल, या ठिकाणी मेट्रो असेल, हा अटल सेतूच्या बाबतीत पण सांगू इच्छितो. ज्यावेळी मी स्टँडिंग कमिटी चेअरमन होतो तेव्हापासूनचा तो प्रकल्प, तेव्हापासून मी पाठपुरावा केला. कोस्टल रोड जो ओपन झालेला तोही ज्यावेळी मी स्टँडिंग कमिटी चेअरमन होतो त्यावेळी त्याची सुरुवात झाली. मुंबईतले असे कित्येक प्रकल्प आहेत जे गेले 10 वर्ष केंद्र सरकारच्या माध्यमातून परवानग्या मिळून आपण ते पूर्ण केलेले आहेत. STP आहे, आपल्या सर्वांना माहिती असेल की या ठिकाणी आता पाणीचा थोडी टंचाईचा प्रॉब्लेम आहे, परंतु तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरता आपण टनेलद्वारे पाणी पुरवठ्याचं पण काम 3 वर्षापूर्वी चालू केलेलं आहे. अमरमहल जंक्शन टू वडाळा, अमरमहल जंक्शन टू ट्रॉम्बे रिझर्वायर अशी एक पाण्याची काल तुम्ही केलेली लोकांमध्ये कामं आणि लोकांशी साधलेला सुसंवाद, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबर तुम्ही साधलेला सुसंवाद, आपलेपणा हा निश्चित रूपाने मुंबईमध्ये ज्या वेळेला निवडणुकीचे निकाल जाहीर होतील आणि 6 जिल्ह्यांमध्ये, मुंबईमध्ये 6 जिल्हे आहेत आणि ज्या वेळेला निकाल जाहीर होतील या सर्व माता भगिनींच्या आणि बंधूंच्या आशीर्वादाने